नमस्कार मंडळी. तर हे दादा आपल्याकडनं म्हणजे औषध घेऊन गेले होते, तर त्यांना पहिल्यांदा पूर्ण फरक पडलेला आहे. आणि याच्यानंतर पण ते जे पूर्ण जेवढे माणसं घेऊन आले होते तेवढ्यांना पूर्ण फरक पडल्यामुळं तर रात्रीचेच ते किती जणांना घेऊन आले? 4 माणसं घेऊन आलो. या हे पूर्ण माणसांना ते सकाळी म्हणजे रात्रीचेच घेऊन आलेले प्रवास करून. कुठून आता आता हे कुठून आणले तुम्ही ते सांगा. आता मी आलो माझ्या गावाहून मंठा तालुका. हम्म. माझ्या गावाहून समजा फरक पडला. यांच्या पहिले माणसं आणले होते ना मी. याच्या पहिले 10 माणसं आणले होते. माझं स्वतःचं बी पण फरक पडला. यांना पण म्हणलं बाबा चला तुम्ही एकदा. तर आले माझे मित्रसोबत. माझे एक दाजी पण आहे. हे बाबा पुण्याहून आलेत. आता त्यांना बी ते पहिल्या वेळेस आले समजा. आता त्यांना बी फरक पडणारच आहे. 100% फरक पडणं ही तर मला गॅरंटी आहे खूप. कारण का की माझं 3 दिवसात फरक पडलेले आहे. त्याच्यानंतर मी लई लोकांना विनंती करतोय बाबा की चला एकदा घेऊन या एकदा बनवून. आम्ही चिंगिताईचा व्हिडिओ पाहून हा. इथपर्यंत आलोय. पण चिंगीताईचं हे सगळेच पाहतात, पण चिंगीताईला पाहिल्याशिवाय औषध घेऊ नका हे माझं मत आहे. कारण का की लोक फ्रॉडमध्ये लई चालू राहिले. आता काल परवा दिवशी एक मुलगा पाठवला होता मी, तर त्यांना दुसरंच घेऊन गेलं कोणतरी तिकडं. त्याला म्हणलं बाबा तिथं नको जाऊ ना, तू सरळ सरळ जाय ना, चिंगीताईला पाय म्हणलं पहिले तिथून औषध घे. असं कसं म्हणलं. त्यांनी परत औषध केलं दुसऱ्या जागेहून. मग नंतर इथून मला भाऊसाहेबचा कॉल आला. मग मी त्यांना कॉलवर बोललो. त्यांना म्हणलं बाबा तू तिथून घे, आता काही टेन्शन नाही म्हणलं तिथल्या औषधला. आता हे माणसं आहे ना सगळे, आता हे सगळे आले. आता अजून येणार आहे माणसं, खूप येणार आहे. आता यांना पाहून पाहून सगळे येतील. आता ते ताई आलेत. ताई तिकडे गेले का पलीकडे? हे इकडे ताई उभी आहेत, ते लिंबूमध्ये लगेच घ्यायला ते इकडे पुढे इकडे बघ. औषध घ्यायला लगेच. औषध घेऊन राहिले. हा, म्हणजे औषध त्यांना घेऊन त्रास राहिले ते होत- लगेच. त्यांना त्रास आहे खूप. तर त्यांना 3 दिवसामध्येच फरक पडेल. रिजल्ट येईन माझ्या हिशोबानं तर येईनच. कारण 6 दिवस पूर्णच करा त्याला. 6 दिवस पूर्ण करा आणि व्यवस्थित येताना जरा व्यवस्थित या. कारण लोक रस्त्यामध्ये हे करत आहेत. त्याला दाखवून त्यांना थोडं ते लिंबू कसं घ्यायचं काय. पुढे इकडे. ते घेऊन राहिले ते. हम्म.